मित्रांनो नमस्कार. तर या व्हिडिओमध्ये आपण बुक समरी जाणून घेणार आहोत द सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकाची. तर हे पुस्तक मॉर्गन हाउजल यांनी लिहिलेलं आहे. या पुस्तकात लेखक पैशांबद्दलची मानसिकता म्हणजेच आपण पैसे, संपत्ती, गुंतवणूक याबद्दल कसा विचार करतो याची मानसशास्त्रीय मांडणी केलेली आहे. शिस्त, संयम आणि मानसिक दृष्टिकोन हे आर्थिक यशाचे खरे घटक आहेत हे सांगणारं हे पुस्तक आहे. चॅप्टर नंबर 1, नो वन्स क्रेझी. प्रत्येक व्यक्ती आपल्याला जे वाटतं त्यानुसार निर्णय घेतो, त्यामुळे दुसऱ्याच्या निर्णयावरती लगेच टीका करणे योग्य नाही. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असल्यामुळे त्याची आर्थिक मतही वेगळी असतात. चॅप्टर नंबर 2, लक आणि रिस्क म्हणजेच नशीब आणि जोखीम. बऱ्याच वेळा यश हे नशिबामुळे हे मिळतं आणि अपयशातही जोखीम असते. त्यामुळे निष्कर्ष काढताना या गोष्टी ध्यानात घ्या. एखाद्याचं यश म्हणजे दरवेळी फक्त नशीबच असेल असं नाही, त्यामध्ये कौशल्यही असतं. चॅप्टर नंबर 3, नेवर इनफ. कधीच पुरेसं वाटत नाही. कोणत्याही संपत्तीवर समाधान वाटावं लागेल, अन्यथा ही स्पर्धा कधीच थांबणार नाही. मुख्य संदेश, पुरेसं हे प्रत्येकासाठी वेगळं असतं, त्याचं भान ठेवा. चॅप्टर नंबर 4, कंपाऊंडिंग म्हणजे चक्रवाढ शक्तीची जादू. वॉरेन बफे यांचं यश फक्त गुंतवणुकीमुळे नाही, तर सतत आणि लांब काळ गुंतवलेलं असल्यामुळे आहे. चक्रवाढ व्याज ही संथ पण शक्तिशाली प्रक्रिया आहे. चॅप्टर नंबर 5, गेटिंग वेल्दी वर्सेस स्टेईंग वेल्दी. संपत्ती मिळवणं वेगळं आणि ती टिकवणं वेगळं. टिकवण्यासाठी संयम, साधेपणा आणि धोका कमी करणे गरजेचं असतं. पैसा मिळवायला धाडस तर लागतंच, पण टिकवायला शहाणपण सुद्धा लागतं. चॅप्टर नंबर 6, टेल्स यू विन. कधी कधी तुमच्या निर्णयातील काहीच निर्णय फारच प्रभावी ठरतात आणि बाकी अगदी सामान्य असतात. यश 80% वेळा केवळ 20% निर्णयावरती आधारित असतं. चॅप्टर नंबर 7, फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य. सर्वात मोठा आर्थिक फायदा म्हणजे स्वतःच्या वेळेवर नियंत्रण असणं, हेच खरं स्वातंत्र्य आहे. चॅप्टर नंबर 8, मॅन इन द कार पॅराबॉक्स म्हणजे लोक एखाद्या व्यक्तीला महागड्या कारमध्ये पाहून त्याच्या कारचं कौतुक करतात, त्या व्यक्तीचं नाही. दाखवण्याच्या वस्तूंनी खरा आदर मिळत नाही. चॅप्टर नंबर 9, वेल्थ इज व्हॉट यू डोंट सी. संपत्ती म्हणजे ते जे आपण खर्च करत नाही. कार, घरे, ब्रँडेड वस्तू म्हणजे संपत्ती नाही. खऱ्या संपत्तीला दाखवणं लागत नाही. चॅप्टर नंबर 10, सेव्ह मनी. जास्त कमाईपेक्षा जास्त बचत अधिक शक्तिशाली ठरते. बचत ही आपल्या नियंत्रणातील सर्वोत्तम गोष्ट आहे. चॅप्टर नंबर 11, रिझनेबल इज ग्रेटर दॅन रॅशनल. आपले आर्थिक निर्णय पूर्णपणे योग्य नसेलही, पण ते आपल्याला झेपतील असे पाहिजेत. व्यवहार निर्णय अधिक टिकतात. चॅप्टर नंबर 12, सरप्राईज. भविष्याबाबत बऱ्याच गोष्टी अनपेक्षित असतात, त्यामुळे तयारी नेहमीच अनिश्चिततेसाठीच करावी. प्लॅन करताना लवचिकतेला स्थान द्या. चॅप्टर नंबर 13, रूम फॉर एरर. चुकण्याची मोकळीक ठेवा. गुंतवणुकीत काही जागा त्रुटीसाठी ठेवल्यास धोका कमी होतो, पण जोखीम मात्र शक्य तितकी कमी ठेवा. चॅप्टर नंबर 14, तुम्ही बदलाल. आपले आजचे ध्येय उद्या बदलू शकतात, त्यामुळे लवचिक योजना ठेवा. आजची योजना अंतिम मानू नका. चॅप्टर नंबर 15, काहीही फुकट मिळत नाही. मोठा परतावा हवा असेल तर त्याच्या बदल्यात धोका, संयम, अस्थिरता यांना स्वीकारा. आर्थिक यशाची किंमत असते, ती भरावीच लागते. यू अँड मी. प्रत्येकाची आर्थिक मानसिकता, गरज, अनुभव वेगवेगळे असतात, त्यामुळे सर्वांसारखी एकसारखा सल्ला योग्य नाही. तुमचं आर्थिक वागणं वैयक्तिक आहे,
त्यामुळे इतरांशी तुलना करण्यामधनं बाहेर या. चॅप्टर नंबर 17, द सिडक्शन ऑफ पिमिझम. म्हणजे लोक नकारात्मक गोष्टीवर जास्त विश्वास ठेवतात, पण गुंतवणुकीत आशावाद अधिक उपयुक्त असतो. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, पण वास्तवाचा भानही ठेवा. चॅप्टर नंबर 18, व्हेन यू विल बिलीव्ह एनिथिंग. लोक अशा गोष्टींवरती विश्वास ठेवतात ज्या त्यांच्या मताशी जुळतात. हे टाळणं गरजेचं आहे. आकडे, डेटा आणि वस्तुस्थिती पाहूनच निर्णय घ्या. चॅप्टर नंबर 19, स्वीकारोक्ती म्हणजे कन्फेशन्स. लेखक स्वतःच्या आर्थिक सवयी, चुका आणि शिकवणी उघडपणे शेअर करतात. अनुभवातून शिका, अचूकतेच्या मागे जाऊ नका. द सायकोलॉजी ऑफ मनी हे पुस्तक आपल्याला शिकवतं की आर्थिक यश हे उत्पन्नावर नाही, तर आपल्या विचारपद्धतीवर अवलंबून आहे. संयम, संयोजित विचार आणि स्वनियंत्रण हे खरी संपत्ती निर्माण करतात. पैशाबाबतचा दृष्टिकोन बदला, पैसा आपोआप बदलेल. ते पुस्तक तुम्ही मराठीतनं वाचू शकता. मराठीमधनं हे पुस्तक खरेदी करण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.